नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सिटीकेम इंडिया लिमिटेड IPO बद्दल। या IPOची संपूर्ण डिटेल रिव्ह्यू मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। प्लस सबस्क्रिप्शन डिटेल व सध्याचा ग्रे मार्केट प्रीमियम काय चालू आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। व या IPOला तुम्ही अप्लाय करायचा का अवॉइड करायचा ह्याची देखील मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे। व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा। मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण कंपनीची थोडक्यात माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, ही कंपनी 1992 मध्ये सुरू झाली होती व ही बाईंग अँड सप्लाईंग ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल, बल्क ड्रग्स अँड फूड केमिकल टू द फार्मा इंडस्ट्री। म्हणजे मित्रांनो, बाईंग अँड सप्लाईंग करते ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकलची। द कंपनी फोकस टू डायरेक्ट सप्लाय टू स्पेशलिटीज केमिकल, बल्क ड्रग्स अँड इंटरमिडिएट प्रोडक्ट। कंपनीचा फोकस आहे की डायरेक्ट सप्लाय केमिकलचा डायरेक्ट सप्लाय करायचा आहे। नंतर ट्रेड स्पेशली केमिकल इंटरमिडिएट्स that have a wide range of application across industries such as aluminum, steel, textile, paper, dairy, plant, intermediate, soap making and pharma food। म्हणजे मित्रांनो, ही कंपनी जेवढ्या सेक्टरसाठी लागणारे जे केमिकल आहे हे कंपनीचा सप्लाय ही कंपनी करते। म्हणजे जसं की टेक्स्टाईल सेक्टर असू दे, पेपर सेक्टर असू दे, फूड सेक्टर असू दे, या सर्व सेक्टरसाठी लागणाऱ्या केमिकलचा ही कंपनी सप्लाय करते। द कंपनी सप्लाय द प्रोडक्ट्स सच ॲज सोडा फ्लेक्स, कॉन्स्टिक सोडा आय, सिट्रिक ॲसिड, मोनोहायड्रेट, हायड्रोजन पेरॉक्साईड अँड मोर। ॲज ऑफ 30 जून 2024 कंपनीकडे 9 एम्प्लॉई आहेत। कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ आपण पाहूया। एक्सपिरियन्स प्रमोटर्स अँड मॅनेजमेंट टीम, कंपनीचे प्रमोटर्स हे एक्सपिरियन्स आहेत। स्केलेबल बिझनेस मॉडेल, म्हणजे भविष्यामध्ये खूप कंपनीची ग्रोथ देखील होऊ शकते एखाद्या सेक्टरमध्ये। नंतर फोकस अँड क्वालिटी अँड इनोव्हेशन, कंपनीचा फोकस क्वालिटी आणि इनोव्हेशनकडे आहे। तर लोकेशन ॲडव्हान्टेज मिळेल। त्याचा कॉर्डियल रिलेशनशिप विथ सप्लायर अँड कस्टमर्स, प्लस डेडिकेटेड आफ्टर सेल्स नेटवर्क। तर मित्रांनो, कंपनीची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण कंपनीचे फायनान्शियल रेकॉर्ड पाहूया। कंपनीचे पहिल्यांदा आपण असेट पाहूया। कंपनीचे असेट 31 मार्च 2022ला मित्रांनो 9,000 लाख होती। आता ती मित्रांनो 6,000 लाख आहे। म्हणजे कंपनीचे जे असेट जे आहे ते मित्रांनो कंटिन्युअसली ते डाऊनफॉल येत आहे। 2023ला ते 7,000 लाख, त्यानंतर 2024मध्ये 6,000 लाख आणि आता 30 जून 2024मध्ये ते 6,851 लाख इथे या कंपनीचे असेट आहे। रेव्हेन्यू बघितला तर मित्रांनो 2022ला ते 8,528 लाखांचा इथे रेव्हेन्यू होता। आता मित्रांनो जो खाली पडून येते 150 लाखांचाच फक्त इथे रेव्हेन्यू कंपनीकडे करते। रेव्हेन्यू ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो, रेव्हेन्यू कंपनीचा कंटिन्युअसली इथे खाली पडत आहे। कुठे 8,000चा इथे रेव्हेन्यू करत होती, 8,000 लाखांचा, आता फक्त 150 लाखांचा रेव्हेन्यू इथे कंपनी जनरेट करते। नंतर प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर मित्रांनो 31 मार्च 2022ला 23 लाखांचा होता, तो मित्रांनो आता 19 लाखांचा आहे। म्हणजे कंपनीचा प्रॉफिट पण देखील खाली पडत चालला आहे। 31 मार्च 2024ला फक्त इथे 111 लाखांचा इथे कंपनीने प्रॉफिट केला होता, तो देखील आता Q1 2024च्या Q1मध्ये फक्त 20 लाखपर्यंतच राहिला आहे। त्याने नेटवर्क कंपनीची मित्रांनो पाहू शकता 2022मध्ये 577 लाख होती, ती आता येऊन 745 लाखावर आले। म्हणजे हेही कंपनीकडे प्लस पॉईंट आहे की कंपनीचे नेटवर्क जे आहे ते कंटिन्युअसली वाढत आहे। 2023मध्ये 713 लाख झाली, 2024मध्ये 725 लाख झाली, आता 745 लाख इतकी कंपनीची नेटवर्क आहे। रिझर्व्स अँड सरप्लस बघितला तर 2022मध्ये 77 लाखांचा इथे रिझर्व अँड सरप्लस होता। आता इथे 30 जून 2024च्या क्वार्टरली रिझल्टप्रमाणे इथे 245 लाखांचे इथे रिझर्व अँड सरप्लस आहे। म्हणजे रिझर्व अँड सरप्लस देखील कंपनीचा वाढत आहे, ही देखील कंपनीसाठी एक प्लस पॉईंट बघायला लागेल। नेटवर्क आणि रिझर्व अँड सरप्लस हे दोन गोष्टी मित्रांनो कंपनीसाठी खूप पॉझिटिव्ह आहेत। कंपनीचा रिझर्व अँड नेटवर्क कंटिन्युअसली वाढत चालला आहे। टोटल बॉरोईंग मित्रांनो पाहू शकता 31 मार्च 2022ला 110 लाखांचा इथे बॉरिंग होता, तो आता येऊन 108 लाखांवर आला आहे। म्हणजे मित्रांनो 2 वर्षामध्ये फक्त 2 लाखच इथे कमी झाले आहे। त्यामुळे बॉरोईंगवरती कंपनीचा चांगला कंट्रोल इथे पाहायला मिळत आहे। की परफॉर्मन्स इंडिकेटर पाहू शकता तुम्ही, ROE ते 15चा आहे, गुड आहे, चांगला आहे। ROC इथे 21चा आहे, डेट टू इक्विटी 0.15चा आहे, रिटर्न ऑन नेटवर्क 15.42% आहे, PAT मार्जिन 5.70 इतकी आहे। रिटर्न ऑन एम्प्लॉय आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय कंपनीचा मित्रांनो खूपच चांगला आहे। त्यानंतर EPS पाहू शकता, प्री IPO आणि पोस्ट IPO
आता 2.24चा आहे, नंतर 1.17चा होऊ शकतो. पी देखील कंपनीचा पोस्ट IPO नंतर 59चा, म्हणजे कंपनीची व्हॅल्युएशन खूप जास्त आहे. कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह नक्की काय आहे IPOला आणण्यासाठी हे आपण पाहूया. कॅपिटल एक्सपेंडिचर अँड ॲक्वायजिशन ऑफ प्रॉपर्टी. कॅपिटलला एक्सपेंडिचर करायचं आहे. त्यानंतर फॉर पर्चेसिंग द ट्रान्सपोर्टेशन व्हेकल्स अँड ॲक्सेसरीज. थर्ड, फॉर जनरल कॉर्पोरेट पर्पज अँड फॉर द मीटिंग टू इश्यू एक्सपेन्सेस. इथे मित्रांनो तुम्ही खाली पाहू शकता सिटीकेम इंडिया IPO रिव्ह्यूला इथे तुम्ही अवॉइड करा असे इथे या वेबसाईटवरती खाली इथे सांगत आहेत. तर मित्रांनो खरोखर तो IPOला अवॉइड केला पाहिजे का? आपण सबस्क्रिप्शन डिटेल्स पाहूया, नक्की किती सबस्क्राईब हा IPO झालेला आहे. सबस्क्रिप्शन डिटेल्स तुम्ही पाहू शकता मित्रांनो. डे 1 पहिल्या दिवशी इथे NI कॅटेगरीमधून 8 टाइम्स इथे सबस्क्राईब झालं होतं. रिटेल कॅटेगरीमधून 46 टाइम्स इथे झालं होतं. डे 2मध्ये इथे मित्रांनो NI कॅटेगरीमधून 56 टाइम्स, तर रिटेल कॅटेगरीमधून 196 टाइम्स इथे सबस्क्राईब झालेला आहे. अजून मित्रांनो याचा 1 दिवस बाकी आहे. आशा आहे की ह्याचा सबस्क्रिप्शन अजून वाढू शकतो. तर मित्रांनो रिस्पॉन्स तर इथे चांगला इथे मिळत आहे. बट जर तुम्ही कंपनीचे फायनान्शियल रेकॉर्ड पाहिलेत तर मित्रांनो ते खूपच वीक आहेत. आणि मित्रांनो ही ज्या सेक्टरची कंपनी आहे केमिकल सेक्टर, तो मित्रांनो केमिकल सेक्टर गेल्या काही वर्षांनी खूप स्ट्रगल करत आहे. तुम्ही याच सेक्टरच्या बाकी कंपन्या देखील पाहू शकता, ते देखील खूप स्ट्रगल करत आहेत. एवढी चांगली ग्रोथ गेल्या काही वर्षामध्ये या सेक्टरमध्ये आपल्याला मिळताना दिसत नाही. ग्रे मार्केट प्रीमियम जर मित्रांनो तुम्ही पाहिला तर 30 डिसेंबर 2024 नुसार 30चा इथे GMP दाखवत आहे. एस्टिमेटेड लिस्टिंग प्राईस इथे 100 दाखवत आहे. 42% प्रीमियमवरती हा रिटर्न्स देऊ शकतो. IPOची क्लोजिंग उद्या होणार आहे. याच्या अलॉटमेंट जे 1 जानेवारीला होणार आहे. रिफंड जो आहे तो 2 जानेवारी मिळेल. त्यांचं क्रेडिट टू शेअर्स डेमॅट अकाउंट हे 2 जानेवारीला असेल. त्याचे लिस्टिंग 3 तारखेला असेल. तर मित्रांनो याचा अलॉटमेंट स्टेटस कुठे आणि कसा चेक करायचा याची मी इन्फॉर्मेशन माझ्या टेलिग्राम चॅनलला देईल. त्यामुळे टेलिग्राम चॅनल देखील आताच जॉईन करून ठेवा. तिथे मी तुम्हाला शेअर मार्केट रिलेटेड व IPO रिलेटेड प्रत्येक अपडेट व अलॉटमेंटची लिंक याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर देईल. त्यामुळे टेलिग्राम ग्रुपला देखील तुम्ही आता जॉईन करू शकता. ग्रे मार्केट प्रीमियम मित्रांनो पाहिलात तर इथे 70चा इथे 70ची इथे IPO प्राईज आहे, तर 30चा इथे GMP दाखवत आहे. एस्टिमेटेड लिस्टिंग प्राईस इथे 100 आहे, म्हणजे 42%चा रिटर्न इथे कंपनी इथे IPO लिस्टिंगवर देऊ शकतो. पण मित्रांनो अशी खात्री नाही आहे की या 100वरती लिस्ट होईल. गेले काही SME IPO पाहिलं तर त्यांनी खूप रिस्की असा दिलेला आहे. 100वरती माझ्या मते तर 100वरती लिस्टिंग होण्याचे चान्स खूपच कमी आहे. मित्रांनो हा जो IPO आहे तो खूप रिस्की असू शकतो. जर 100वरती जर खरोखर लिस्ट झाला तर ह्याच्यामध्ये मित्रांनो एका लॉटमध्ये जर तुम्हाला सिंगल लॉट आउट झाला तर 2000 शेअर्स जे एका लॉटमध्ये आहेत, प्लस इथे 30चा GMP आहे. 2000 गुणिले 30 जर तुम्ही केलं तर इथे तुम्हाला 60,000चा प्रॉफिट इथे होऊ शकतो. पण त्यासाठी मित्रांनो हा 100वरती लिस्ट होणं गरजेचं आहे. मला तर मित्रांनो नाही वाटत की हा 100वरती लिस्ट होईल. तुम्हाला कितीला वाटतं IPO कितीला लिस्ट होईल याची आम्हाला कमेंटमध्ये देखील नक्कीच सांगा. तर मित्रांनो माझं ओपिनियन तर हेच असेल की जर तुम्ही हाय रिस्क इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही याला नक्की अप्लाय करू शकता. पण जर मित्रांनो तुम्ही रिस्क नाही घेऊ शकत तर तुम्ही या IPOला पूर्णपणे अवॉइड करू शकता. माझ्या मते तर हलका फुलका लिस्टिंग घेऊन देऊ शकतो, जास्त काही लिस्टिंग घेऊन हा देणार नाही. आणि मित्रांनो ही जो सेक्टरची कंपनी आहे सेक्टर सध्या खूप स्ट्रगल करते आहे, त्यामुळे कंपनीच्या लिस्टिंगनंतर जे प्राईज आहे ती पडू देखील शकते असं माझं ओपिनियन आहे. तुम्ही जर IPOला अप्लाय करत असाल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही नक्की विचारा. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा व आमच्या टेलिग्राम चॅनलला देखील नक्की जॉईन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.